बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी जानकी, प्रकरण 20. ये वेदवती. स्वामींचा आवाज आला. इतक्या दिवसात पहिलंच घेतलेलं माझं नाव, त्यामुळे मी रोमांचित झाले. मी जवळ जाऊन उभी राहिले. माझा हात पकडून त्याने मला खाटेवर बसवलं आणि त्यांचा हात माझ्या अंगावरून फिरू लागला. मला वेगळी संवेदना झाली. तशी मी ताडकन उठले. वेदवती, तशी गेलीस तर तुझे सुंदर डोळे फोडीन. मी भीतीने थरथर उभे राहिले. ते जवळ येत आहेत हे दिसल्याबरोबर मी खिडकीत चढले. पहिल्या मजल्यावरची ती खिडकी, पण पुढे काही नव्हतं. खालचा रस्ता दिसत होता. खिडकीतून खाली उतरणं म्हणजे त्याच्या हातात सापडणं, न गेल्यास खिडकीतून जीव देणं. मला काही सुचेना. त्यांनी माझा पाय ओढायला सुरुवात केली, पण आत उडी मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा एक हिसका सोडवताना मी मागे तोल जाऊन पडले. डोळ्याजवळ जखम झाली आणि हळूहळू लक्षात आलं, आपल्याला कमी दिसतंय. मी सारखी म्हणायची, पण माईंची लक्ष नव्हते. दादाजी त्या काळात शेतावर होते. महेश दादा तर त्या काळात घरी नव्हताच. कुमार दादाने सुद्धा लक्ष घातले नाही आणि जन्माची आंधळी झाले ग. जानकीने गदगदून रडणाऱ्या वेदवतीला जवळ घेतलं. माई हे ऐकत होत्या. त्यांच्या डोळ्यांतून पश्चातापाच्या धारा बरसत होत्या. जानकी, त्यांनी बाहेरूनच हाक मारली. विजय आलाय बघ. विजय आलेत, आपले डोळे पुसत वेदवतीने विचारले. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद डोळ्यांतही दिसला, पण दुसऱ्या क्षणी पदरात तोंड लपवून ती म्हणाली, वहिनी, त्यांना इकडे आणू नकोस. पण एवढं बोलण्याच्या आतच विजय माईबरोबर आत आला. जानकी आनंदली. माई जाणून बुजून बाहेर गेल्या. जानकी पण हसत म्हणाली, अरे वा, पत्र मिळताच स्वारी आलेली दिसते. तुझं पत्र म्हणजे अर्जंट कॉलच. आलो धावत. पण छोट्या कुठं आहे? अरे आत्ता तरी इथे होता. गेला असेल मित्रांकडे. मी बघते हां. जानकी तिथून बाहेर पडली. वेदवती, विजयने हळुवार हाक मारली. तसं वेदवतीच्या डोळ्यांतून श्रावणधारा बरसू लागल्या. मनातला अनावर आवेग बाहेर पडत होता. न बोलताही सारं बोलल्याचं दिसत होतं. तिने पदरात तोंड लपवलं. विजय तिच्याजवळ बसला. तिच्या केसावरून हात फिरवत म्हणाला, रडतेस कशाला? जीवनात छोटे मोठे अपघात होत असतात, त्यातून धैर्याने सावरायचं असतं. मला सारं जानकीने कळवलंय. काय? मग तुम्ही? हो, तरीही मी आलो. जेव्हापासून तुला पाहिलं होतं तेव्हापासून तू आवडली होतीस. जानकीला भेटायला वारंवार येत राहिलो, ते केवळ तुला भेटता यावं म्हणून. तेव्हा मनात तू होतीस, पण परवा ताईच्या पत्रात तुझी बातमी होती. ती का लिहिली असं तुला वाटतं? वेदवती काहीच बोलली नाही. ती संवेदना संपल्यागत बसून होती. विजय तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, आपल्या जवळच्या माणसावर आक्रमण केलं तर आपण काय करतो? त्या माणसाला सुरक्षित ठेवतो. आज तुला संरक्षणाची गरज आहे, आपुलकीची आहे, खरं ना? वेदवती, मी विचार केलाय. ताईचा विचार घेतला आणि तुला सांगतो, मी तुला तुझ्या घरी नेणार आहे, माझी पत्नी म्हणून. वेदवतीला हसावं की रडावं काही कळेना. ती हसत होती, रडत होती. विजय तिच्याकडे पाहत होता. काही वेळाने काहीशा निश्चयाने ते म्हणाली, विजय, तुमचे मन मोठे आहे.
तुम्हाला सर्वांनाच माझ्या सुखाच्या कल्पनेने पछाडले आहे. पण नाही, हे शक्य नाही. तुम्ही विचार केला नाहीत. मी आंधळी जिच्या डोळ्यात पाहून तुम्ही भावना वाचू शकत नाही. मी मी अशी मी अशी तिला काय बोलावं कळेना. आपल्याच तोडून आपल्यावर झालेल्या विचित्र अन्यायाची बातमी तिला सांगता येईना. सारं माहीत आहे म्हणूनच मी आलो ना. डोळ्यांबद्दल मी डॉक्टरांशी बोललोय. जन्मतः आंधळ्या नसलेल्या व्यक्तीवर इलाज केला जातो. शिवाय नवीन डोळे देण्याची पण कल्पना आहे. पण समजा तसंही समज की तुला दृष्टी आली नाही तरी काय हरकत नाही. मी तुला सांगेन सर. अनेकदा घडलेला अपघात नेहमी होऊ नये म्हणून तर तुला पहाऱ्यात ठेवायचंय. तेव्हा आता मागचं विसर. नवीन जीवनाला सुरुवात करूया आपण. बस. जानकी आली होती. तिनं सारं ऐकलंय हे तिच्या आनंदी चेहऱ्यावर स्पष्ट झालं होतं. विजय हसला. त्याबरोबर जानकी ही हसली. जानकी, अगं सामंत साहेबांची बदली झाली. विजय म्हणाला. अरे रे. जानकीच्या डोळ्यांसमोर ताई उभी राहिली. पुढचं ती बोलू शकत नव्हती. पण विजयने तिला काय म्हणायचं ते ओळखलंच. तो म्हणाला, कुणाच्या तरी त्यागावर संसाराची इमारत उभी असते जानकी. ताई नसती तर आजची आपली परिस्थिती आपल्याला मिळाली नसती. आणि शेवटी ज्याचं त्याला नशिबाप्रमाणे घ्यावं लागतं. जानकीला त्याच्या बोलण्याचा रोख लक्षात आला. तिने त्याग केला पण तू तर चांगलं पाहून लग्न केलंस ना. काय झालं अखेर. ती खाली मान घालून उभी राहिली. पण तिच्या मनात अनेक विचार येत होते. बहिणीची ही दुर्दशा झाली. आता एकाला आंधळी बायको मिळाली आणि दुसऱ्याला लंगडी मिळणार आहे की काय. आपण विजयला चुकीचा सल्ला तर दिला नाही. ज्या मुलीची इज्जत लुटलीये त्या हुंगलेल्या फुलाला विजयला देत आहोत हे योग्य वाटत नाही. आपण हे योग्य करत नाही. सर्व कुटुंबाची ही अशी दशा नियतीने का करावी. विजय, मगाशी मी अर्धवट ऐकलंय. वेदवतीबद्दल पूर्ण विचार करूनच निर्णय घे. मी तुझी बहीण आणि त्यांची वहिनी आहे. तेव्हा दोघांनाही सुखी पाहावं ही तरी इच्छा आहेच. कळलं मला तुला काय म्हणायचं ते. पण जानकी, मी सर्वांचा विचार घेऊनच हा निर्णय घेतलाय. आणि सुख निर्माण करावं लागतं ते मी करणार आहे. बघ, तुला दिसेल वेदवती इतकाच मीही सुखी होईन, किंबहुना जास्तच. जानकी काही बोलली नाही. मूकपणे तिने विजयच्या डोळ्यावर हात ठेवला. जानकी वेदवतीच्या कानात म्हणाली, पसंत आहे विजय. आणि स्वतःचे आजारपण विसरून वेदवती धावतच बाहेर गेली. आई, कोणीतरी आलंय बघ. छोट्या धावत आला. जानकी आंघोळीला जायच्या तयारीत होती. काही दिवसांपूर्वीच अविनाशचे पत्र आले होते. बस तोच येण्याची वाट होती. खूप दिवसांनी अविनाश येतोय तेव्हा आंघोळ करूनच प्रसन्न होऊन जावं या विचारासरशी ती म्हणाली, छोट्या, आजीला नाही तर काकांना सांग त्यांच्याशी बोलायला. तोवर मी आंघोळ करून येते. हं. आई, काका तर पूजा करतायत. अरे मग आजीला सांग. बरं. असं म्हणून छोट्या पळाला. जानकी घाईघाईने बाथरूममध्ये शिरली. आनंदाच्या लहरी तिच्या तना मनाला स्पर्श करीत होत्या. खूप वर्ष झाली होती अविनाश प्रत्यक्ष भेटून. पत्र मात्र अगदी न चुकता यायची. एकदा 2 महिने पत्र नव्हतं त्यांचं, तेव्हा जानकी काळजीत पडली होती. तिनं एकामागे एक अशी पत्रांची रांगच लावली. तेव्हा त्याचं पत्र आलं. जानकी, तुझ्या पत्राच्या संख्येवरून तुला काळजी आपुलकी किती आहे हे तर स्पष्ट होतच आहे. शिवाय अधीरता उत्कंठता सुद्धा जाणवते. अगं, आम्ही दक्षिण भारत दर्शनाला गेलो होतो. पूर्वीचं वातावरण आता निवळलंय.
आता छोट्या युवराजांच्या आगमनाने आनंदी आनंद आहे. संसारात लहान सहान वादळे येतात, प्रचंड झंझावातही येतात. तेव्हा साथीदारांना न सोडता वाटचाल केली ना की कधीतरी किनारा गवसतो बघ. कधीतरी सुसंवाद साधेल म्हणून जीवन विनेवर अखंड प्रयत्न करावे लागतात. जो हारतो तो संपतो. संपून उभं राहणं कठीण असतं. पत्र वाचून जानकी आनंदित झाली होती. त्याच्या घरी त्याने खूपदा बोलावलं होतं. शिवाय पूर्वी ऑफिसच्या नावावर जाणारी तिची पत्री तो घरी दाखवत असावा हेही स्पष्ट झालं होतं. त्याच्या पत्नीने कितीतरी आग्रह करून तिला बोलावलं होतं. तिने लिहिलं होतं, मी वेडी होते. संसार म्हणजे एकाची मातब्बरी नाही, दोघांचे संयुक्त क्रेडिट आहे हे विसरले होते मी. पण जानकी, तू ये, जरूर जरूर ये, बघ माझा संसार. तू आली नाहीस ना तर यांनाच पाठवीन बघ. तू यांची मैत्रीण तशी माझीही मैत्रीण हो. अविनाश त्यासाठी आला हे निश्चितच. तिने अविनाशी कसं बोलायचं, कुठून सुरुवात करायची याची उजळणी करायला सुरुवात केली. ती म्हणणार होती, अविनाश, तू सुखी झाल्याचा केवढा आनंद आहे मला. खरंच तू म्हणतोस तसंच आहे. वादळावर मात केली तर किनारा गवसतो बघ. आज माझीही वाटचाल किनाऱ्याकडे निर्भेद चालू आहे. जानकीच्या डोळ्यांसमोर काही वर्षांचा चित्रपट उभा राहिला. कुमार गेल्यावर काही दिवस मनाचे संतुलन नव्हते. काही करावंसंच वाटत नव्हतं. कामात चुका होत होत्या. त्या काळातही 5 वर्षे कैदेत असल्यासारखं वाटत होतं. शिवाय कुमार गेले ही जणू आपलीच चूक आहे ही अपराधीपणाची भावना मनाला जाळत असायची. कुमार आले, सारं जमल्यासारखं वाटलं. पण पुन्हा आपल्या मोहाने घात केला. कुमारच्या अस्तित्वाची जाणीव झाल्यावर मनात प्रचंड वादळ उठलं. परतंत्रता की स्वतंत्रता, शेवटी कुमारचं अस्तित्व आपण स्वीकारलं, जपलं आणि वाढवलं सुद्धा. कल्याणीने त्या काळात किती सावरलं आपल्याला. कुमारना भेटावं ही केवढी प्रखर इच्छा. त्यासाठी कुठे कोणी पाहिल्याचं सांगितलं की कल्याणी आणि ती जायची. अजूनही डोळ्यांसमोर येते ती लाल लाखाटी. जानकीच्या डोळ्यांसमोर तो प्रसंग जसाच्या तसा साकारला. भोपाळला उतरल्यावर त्या दोघांनी चौकशी केली. लाल घाटीला कोणती बस जाईल. तेव्हा बसस्टँडवरची माणसं जरा विचित्र नजरेने बघायला लागली. त्यातला वयस्कर माणूस जरा पुढे येऊन म्हणाला, बाई, आप लाल घाटी क्यों जाना चाहते हो? ऐसे सच बताइए बहन जी, लाल घाटी यहाँ से वैसे भी दूर है, वहाँ बस्ती भी कम है और फिर वहाँ मंदिर है ना? हाँ हाँ है ना, हम वही जाना चाहते हैं. वैसा इधर विट्ठल का मंदिर देखने लायक है. देखिए, हमें वह मंदिर देखना है, वो प्राचीन है इसलिए. अच्छा अच्छा अच्छा. नंतर तिथे पोचल्यावर हेच लक्षात आलं की तिथे वस्ती जवळपास नाहीच. शिवाय मंदिर म्हणजे लाल दगडांची गुहा. त्या गुहेत असले जागृत शिवलिंग. त्या मंदिरात काही साधू संन्यासी राहताना दिसत होते. अचानक 2 स्त्रियांना पाहून ते चमकले. देवी जी, आप कौन है? किस लिए आए हैं? कल्याणीला एकदम काय सांगावे प्रश्न पडला. तिने सांगितलं, इथले देवस्थान जागृत आहे असं ऐकलं. एक साधू पुढे झाला. केशरी कफणी घातलेला, लांब दाढी आणि मानेवर रुळणारे केस, गौरवर्ण आणि तेजस्वी चेहरा असलेला. बेटी, तुम्ही केवळ मंदिर पाहायला आला नाही. त्यांचं बोलणं ऐकून जानकी दचकली तर कल्याणीला आश्चर्य वाटेल. त्याचा तर्क व्यवहारावर आधारित होता. निर्जन स्थानी असलेल्या मंदिरात स्त्रिया येत नाहीत यावरून ह्या आलेल्या स्त्रिया काहीतरी शोधायला आल्यात हे त्याने ओळखलं होतं. कल्याणी म्हणाली, खरं आहे बाबा, या जानकीचे पती कुमार संन्यासी होऊन फिरत आहेत असं ऐकले. इथे आहेत असं समजलं म्हणून आलो.
जानकी वियोग तथा विरह की कथा है। आज भी जानकी के लिए यही कथा है। हा ऐसा है। कल्याणीने कुमारचे वर्णन केले. बाबा म्हणाले, बरोबर. याच मंदिरात काही दिवसांपूर्वी कुमार होता. संस्कृत शिकत होता. इथं बरीच मुलं संस्कृत शिकायची. त्यात तो होता. आता कुठे आहे कसं सांगणार. पण बेटी जानकी, श्रीरामाची जानकी पती वियोगात रडली असेल आतल्या आत. तिने श्रीरामाचा पत्ता माहीत असून कधी त्याचा शोध घेतला नाही. त्याला दोषीनं दिली नाहीत, तर स्वतेजाने ती जगली. स्वतंत्रपणे वाटचाल करताना ती श्रीरामाचं अस्तित्व जपत होती, जोपासत होती. श्रीरामाचा वंश सांभाळत होती. बेडी, जानकीची कथा संपली नाही, व्यथा संपली नाही. तसं तिचं तेजही संपायला नको, तिची अस्मिता संपायला नको. तुझ्याही उदरी घराण्याचा अंश आहे. त्या दिव्याला पदरानं आवरण देऊन सांभाळ. जा बेटी, ही दगदग करू नकोस. जाणारा आपल्या पायाने गेलाय. यायचा असेल तर त्याला घराचा रस्ता माहीत नाही. अशा अवस्थेत आणि नंतर स्त्रियांनी घराबाहेर पडणं चांगलं आहे. बेटी, स्त्री अबला नाही, पण पुरुषाची नजर चांगली नाही. घरासारखं भक्कम संरक्षण स्त्रीला कुठेही मिळणार नाही. चांगल्या वाईटाची परीक्षा न करता घराच्या आधाराने स्वतंत्र राहावं, यातच स्त्रीची मुक्ती आहे. स्त्री मुक्ती म्हणजे केवळ कल्पना आहेत. तिला सर्वांगीण विकास करायचा पुरुषाच्या सहकार्याने, कारण दोन्ही तितकीच महत्त्वाचे आहेत. पण बेटी, तुला तर पिता व्हायचंय, माता व्हायचंय तुझ्या पुत्रासाठी आणि तुझ्या सासू सासऱ्यांच्यासाठी. तुला त्यांचा मुलगा व्हायचंय. ही दुहेरी भूमिका तू सांभाळ. माझा तुला आशीर्वाद आहे. त्या बाबांचे भारावलेले शब्द ऐकून जानकीच्या डोळ्यात पाणी तरळले. कुठला कोण बाबा, पण खरा पथदर्शक झाला. हा खरा साधू, सत्पुरुष. त्या दोघी शांत मनाने परतल्या. तेव्हा जानकीच्या मनातली उरली सुरली निराशा संपली होती. नवा मार्ग साकारत होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.